बोला बजरंग बली. आणि शेवटच्या ट्रॉफीचा आणि 10,000च्या बक्षिसाचा मानकरी कोण? कोच नहीं मिलेगा. कुश्ती की बराबरी हुई तो कोच नहीं मिलेगा. माटूंगा बच गया. हनुमान जन्मोत्सव काल रात्री झाला. आज आपण चाललोय कुस्त्या बघायला कंचाडमध्ये. तुम्हाला दाखवतोय खतरनाक कंचाडवाल्यांनी केलेली मेहनत. मग मंदिर दाखवतोय. मंदिरामध्ये काय व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू बघा. व्ह्यू जय बजरंग बली. आपलं कंचाडचं मंदिर. खतरनाक एकदम. पहिलवान बघ, पहिलवान. अरे घाट्या घे ना, कुस्ती घे. हा हे वर्षी काही दिवसा खाऊन मारलाय. दिलीप पहिलवान सांगली. दिलीप पहिलवान बोलून आणायला लावलं. नंतर अंकित मुंबई आणि विजय नाशिक यांनी सुद्धा तयारी करायचंय. अंकित पहिलवान मुंबई, विजय पहिलवान नाशिक. आपण सुद्धा लगेच तयारी करायचंय. आणि पंच म्हणून कामगिरी पाहणार आहेत ते मान्यश्री श्रीराम पाटील सर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. मिथुनजी नाईक यांच्याकडून हे 5,000 रुपयाचं पारितोषिक याच्यासाठी, या कुस्तीसाठी. पलटवला पलटव संपला विषय. अरे वा, संपला अंकित मुंबई आणि विजय नाशिक. थोडं साईड दिल्या म्हणजे व्यवस्थित करून घे बस. त्याला चालू असलेली कुस्ती ही अंकित पहलवान मुंबई आणि विजय पहलवान नाशिक चालू असलेली कुस्ती. आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून कामगिरी पाहतात ते संभाजी सावंत सर, एक नावाजलेले पंच, नावाजलेले एक माजी कुस्तीपटू. ग्रामस्थ मंडळ कंसाड आयोजित भव्य असे कुस्त्याचे जंगी सामने आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक वर्षांची परंपरा, अनेक वर्षांचा इतिहास असणारे हे कुस्तीचे जंगी फड या ठिकाणी एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय.
एक सुंदर असं आयोजन चालू असलेली कुस्ती अतिशय रंगतदार ही कुस्ती पाहूया काय होते. एक अंतिम कुस्ती सुद्धा आपण या ठिकाणी आयान पेहलवान भाईंदर आणि सुजित पेहलवान मातुंगा ही 10,000 रुपयाची कुस्ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अतिशय चालू असलेली कुस्ती ही रंगतदार कुस्ती आपण या ठिकाणी पाहतोय. आणि सुंदर असं या ठिकाणी डावफेर राखताना आपण पाहत आहोत. तितक्याच क्षणाक्षणी आपण पंचमीन कामगिरी पाहत आहोत ते संभाजी सावंत सर यांच्याकडून. पाहूया काय होतंय. आणि या ठिकाणी कुस्ती चितपट होते. बजरंगबली की गणपती बाप्पा. आता पुढील कुस्ती लोकेश महाजन जळगाव, राकेश शर्मा मुंबई. अतिशय क्षणाक्षणे कटाक्षणे लक्ष देऊन आहेत ते पंच. पुन्हा एकदा कुस्ती सुरू होते. लोकेश जळगाव आणि राजेश शर्मा मुंबई यांच्यामध्ये. ₹3,000 ही कुस्ती मिथुनजी यांच्याकडून, मिथुनजी नाईक यांच्याकडून ₹3,000 पारितोषिक या कुस्तीसाठी. लोकेश महाजन जळगाव आणि राजेश शर्मा मुंबई यांच्यामध्ये ही चालू असलेली कुस्ती. पाहूया कोण घेऊन जातोय हे ₹3,000 पारितोषिक. त्याला टाळ्यांचा प्रोत्साहन देऊ या पैलवानसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सुंदर आतापर्यंत 116वी ही कुस्ती चालू आहे. 116वी ही कुस्ती आपण या ठिकाणी आखाड्यामध्ये पाहतोय. दरवर्षी अतिशय रंगतदारपणे चांगल्या नियोजनाने या ठिकाणी सर्व कुस्त्या पार पडत असतात. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आणि आयोजन हे ग्रामस्थ मंडळ कंसाड यांच्याकडून अनेक वर्षांपासून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे कुस्त्यांचे जंगी सामने या ठिकाणी आयोजन करत असतात. याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं ग्रामस्थ मंडळ कंसाड यांच्याकडून. हनुमान जयंती या सणानिमित्त अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपण पाहतोय. तदनंतर आयान पेलवान भाईंदर आणि सुजित पेलवान माटुंगा 10,000 रुपयाची कुस्ती आहे. त्यांनी दोघांनी तयारीमध्ये राहायचंय. आयान आणि सुजित या दोन्ही मल्लांनी तयारीमध्ये राहायचं आहे. आणि या ठिकाणी कुस्ती चितपट होताना पाहत बजरंगबली की. आणि सुंदर अशी या ठिकाणी आपण कुस्ती पाहिली. तदनंतर आपली डोकरी पण इथं उन्हात. संजयजी राऊत, यो एक कुस्तीचा क्रेज जुन्या काळात लोकांना. अजयजी बनसोडे, आयन पेलवान भाईंदर, आठवर करा आयन पेलवान आणि सुनील पेलवान माटोंगा या दोन्ही पेलवानांची 10,000 रुपयावर बक्षिसावर कुस्ती आहे. आणि कुस्ती सलामी झालेली आहे. कुस्ती सुरू होत आहे. कुस्ती म्हणजे मस्ती नव्हे, लक्षात घ्या. कुस्ती म्हणजे मस्ती नव्हे. कुस्ती हा खेळ जो आहे हा राष्ट्रीय खेळ आहे, जागतिक खेळ आहे. या खेळाला जागतिक मान्यता आहे. आणि म्हणून जगातील बहुसंख्य देशामध्ये कुस्ती हा खेळ चालतो. परंतु जो खेळ जगामध्ये बहुसंख्य देश खेळत नाही तो खेळ आपल्या भारतीयांनी डोक्यावर घेतलेला आहे. त्याच्यामुळे कुस्ती आणि कबड्डी मागे पडत चाललेली आहे. लक्षात घ्या. हा लाल मातीतील रांगडा खेळ आहे. तरुणांना बलवान आणि बुद्धिमान करण्याचा हा खेळ आहे. तरुणांना व्यसनापासून मुक्त राहण्याचा हा खेळ आहे. जो कुस्ती करतो तो सहजासहजी व्यसनाच्या अधीन जात नाही याची लक्षात घ्या. अंगामधली शक्ती आणि डोक्यामधली बुद्धीचा वापर करून प्रतिस्पर्ध्यावर मात करणे एवढेच त्याला माहीत असतं. आणि आजच्या आखाड्याची शेवटची कुस्ती या कंसाडच्या पुण्यभूमीमध्ये संपन्न होत आहे. या ग्रामस्थांना धन्यवाद देतो.
की आपण हा प्राचीन खेळ जो आहे महाभारत आणि रामायणाच्या आधी काळापासून अनेक धर्मग्रंथांमध्ये या खेळाचा उल्लेख आहे, तो म्हणजे कुस्ती आहे. आणि जगज्जेता गामा पेलवान सुद्धा भारतामध्ये जन्माला आला होता, ही नोंद घ्या. जगामध्ये त्यांनी सर्वांना हरवलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये शिर्डी येथील कोकणठाम या ठिकाणी जे जंगली महाराज कुस्ती केंद्र सुरू आहे, त्या कुस्ती केंद्रातील खेळाडू इथे आलेले आहेत. ज्या आखाड्यामध्ये नरसिंग यादव हा ऑलिम्पिक वीर अर्जुन वीर घडला, त्या भाईंदर आणि अंधेरी जोगेश्वरी या तालमीचे पैलवान इथे आलेले आहेत. आणि राकेश कुमार सारखा दिल्लीचा खेळाडू या ठिकाणी मुंबईमध्ये नोकरी करतो म्हणून इकडे खेळायला येतोय. आता त्याचं जरासं वय झालेलं आहे, तरी सुद्धा अजूनपर्यंत आखाड्यामध्ये तडफदार आणि चांगल्या कुस्त्या करतोय. इथे त्याचा आम्ही सत्कार केला होता, तुझी कुस्ती होणार नाही, लावणार नाही म्हणून, परंतु शेवटी कुस्ती झाली त्याची. आणि या सर्व प्रेक्षकांना इथे मंडप न घालता सावली दिली, ज्या वृक्षाने दिली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंजारे, या वृक्षांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत की त्यांनी या ठिकाणी चांगल्यापैकी सावली दिलेली आहे. कुस्तीला शांत आणि समृद्ध बनवण्याकरता सहकार्य केलेलं आहे. आणि भाईंदरचा पैलवान आणि माटुंगेचा पैलवान अशी कुस्ती चालू आहे. अजून पाहिजे तसे डाव काय केलेले नाही. बाबू सेवाळकर जरा कुस्तीला गती द्या. गर्दन केस झाली, पंजाला पंजे भिडले, डोक्याला डोकं भिडलं, परंतु डोक्यातली युक्ती आणि शक्तीचा वापर काय अजून होत नाही, लक्षात घ्या. कुस्ती चितपट झाली पाहिजे. आणि कंचाड ग्रामस्थांच्या या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी ही परंपरा जोपासून ठेवलेली आहे. याचं कारण असं आहे की आपल्या भागामध्ये या वाडे तालुक्यामधून आणि पालघर जिल्ह्यामधून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, हा त्यांचा हेतू आहे. आणि हा शुद्ध हेतू आहे. आणि हा शुद्ध हेतू पार पाडण्याकरता ते प्रयत्न करतात. आणि माझ्या बाजूला जे बसलेले आहेत बापू असतात सुद्धा या ठिकाणी मी विशेष आभार मानतो. आणि आपल्या गावातून एखादा खेळाडू जर पुढे जात असेल तर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, उद्योजक यांनी त्याचा गती जाऊन त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्याला मदत करायला पाहिजे. कारण कुस्ती हा खेळ जो आहे, कबड्डी हा जो खेळ आहे, हा श्रीमंताच्या घरात जन्माला येत नाही, हा गरीबाच्या घरी जन्माला येतो. आणि म्हणून हा गरीबाचा खेळ आहे. पण याला जगामध्ये एक नंबर 100 रुपयाची कुस्ती करून केलेला आहे पूर्वी, 25 वर्षापूर्वी. तो 100 रुपये जिंकणारा खेळाडू आज 3 वेळा ऑलिम्पिक मध्ये जी निवड झाली, 3 वेळा झाला. त्याच्यानंतर त्याला राष्ट्रपतीनं ज्या खेळामध्ये दिवस माणसाचा व्यर्थ जातो, वेळ व्यर्थ जातो. आणि बाबू शेवाळकर यांनी कुस्तीला टायमिंग दिलेलं वाटतं. टायमिंग द्या. बस घ्या. सुंदर दुहेरी पट काढला होता. दुहेरी पट काढला होता पैलवान माटोंगेच्या पैलवानला दुहेरी पट काढला होता. परंतु वाड्या तालुक्यातील पालघरच्या रस्त्यावर हा कंचाड गाव आहे. आणि आमच्या ठाणे मुंबईकडनं जाणारे येणारे प्रवासी या गावावर आणि शेवटच्या ट्रॉफीचा आणि 10,000च्या बक्षिसाचा मानकरी कोण हे अगदी थोड्याच वेळात ठरणार आहे. परंतु कुस्तीची लक्षणं काय बरोबर दिसत नाही. दोन्ही पैलवान धोका घेऊन कोणताही डाव मारत. सुंदर धोबी मारण्याचा प्रयत्न
मातोकेच्या पैलवानाचा बऱ्याच पैलवानांच्या कुस्त्या बाबू शेवाळकरला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पैलवानांच्या कुस्त्या झाल्या नाही त्यांना नाविलाज आहे. कारण संध्याकाळी या जवळपास इथं कुंजा गाव आहे त्या ठिकाणी आखाडा आहे. आयन पैलवानाचा प्रयत्न आहे. पुढून मानेवर कस काढतोय. पुढच्या बाजूने खेमी धरलेली आहे. खेमी डाव धरून बाबूराव बघा गाड्याला चॉक लागेल. खेमी डाव तसा हा हात बरोबर आहे. बाहेरून बोलू नका प्लीज. या सकाळपासून कुस्ती सुरू झाल्यानंतर आमचे गणेश जाधव सर यांनी ते सर्व माईकचा ताबा सांभाळला. त्यांच्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. समालोचन केलेलं आहे आणि शेवटचं समालोचन माझ्या हातामध्ये दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. बोला बजरंग बली. कुछ नहीं मिलेगा. कुस्ती की बराबरी हुई तो कुछ नहीं मिलेगा. मातूंगा भाईंदर लक्षात घ्या. सुमित बाबूराव वॉर्निंग दे ना. वॉर्निंग दिलेली टायमिंगची लक्षात घ्या. पंच कधी कुस्ती थांबवली सांगता येत नाही. हा 2 मिनिटं किती टायमिंग हा लावला. या ठिकाणी आमचे वाशिमचे शिक्षक दळवी सर पंढरीनाथ दळवी सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी या वर या डॉक्टर या यांचा सत्कार करा. हे खालून ये पेश साहेब यांचा सत्कार करा. आमगाव शासकीय आश्रम शाळेमध्ये दळवी सर काम करतायत आणि वाशिम मध्ये शहापूर तालुक्यामध्ये कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करत असतात. जोरदार टाळ्या वाजवा. दळवी सरांचा सन्मान होत आहे. आमगाव शाळेमध्ये शिक्षक आहेत. आश्रम शाळेमध्ये आहेत. 18 तारखेला संध्याकाळच्या वेळेला कुंजा गावाला कुंजा ना देवघर अठरा एप्रिलला गुंजा गावाला कुस्त्या आहेत. एक मिनिट बाहेर कोणी बोलू नका. अमान पेलवान पाणी पिऊया. बाबू यांची चर्चा कर. कमिटीची चर्चा कर. कमिटी सांगितले चला. कमिटीचा निर्णय आहे. दोघांना 5-5 हजार रुपये द्यायचं ठरलेलं आहे आणि सर्वांनी कुस्तीचा कार्यक्रम संपला. आपल्याला सर्व